स्कोररच्या भूमिकेत ते सकाळपासून सोनू पाटील चांगलं लेखनिक स्कोररची भूमिका चोख बजावते. चला वेळ जास्त खर्च होते असं वारंवार सांगितलं जातं. त्यांनी कोपरखंडेचा कॅप्टन मिलिंद मेहता आपण जरा घाई करा. गोलंदाजी स्वीकारले. पहिले जे सामने असतील फ्रेश सामने ते 4 ओव्हरचे होतील. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र भिडत असेल 3 ओव्हरमध्ये असा नियम आहे. 12 सामन्यापैकी 3 सामने आपण पाहिले. सुरुवात झाली दुसऱ्या सामन्याला. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यानं श्रीकेशरी देवा वर्चेस मंगल स्मृती सारसोलच्या संघामध्ये 50 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चांगला सामना आला होता अतिथीमध्ये. 7 चेंडू आणि 13 धावा. तिथे मात्र वाणीनं मयूर वाहिनीने मात्र चांगले गोलंदाजी टाकले. पण त्याच्या अगोदर जे षटक होतं ते महत्वपूर्ण होतं. ते टाकलं होतं अनुभवाचा दांडगा अनुभव असलेला मोहन रावने. तर आकाश आणि भरत सांडपाडा क्रिकेट 8 यांच्या माध्यमातून जे सांडपाडा प्रीमियर लीग होती तेव्हा या फलंदाजांना मात्र अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती. आकाश स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक कडे भरत. चपलक क्षेत्ररक्षण आहे पण डावखुरा फलंदाज म्हणून त्याची चांगली फलंदाज. पहिला चेंडू साइड आर्ममध्ये टाकला होता. पहिला चेंडू गोलंदाज मिलिंद मेहता आपला 12th मॅन राखीव खेळाडू लवकरात लवकर आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये पाठवा ही नम्रतेची विनंती आहे. मिलिंद प्लीज सेंड यू द 12th मॅन as early as possible to join us to announce the name of the player. Oh, bad thing is lovely caught of the behind the stump. पहिल्या विकेटचं पतन. आकाश बॅक. मॅनपॉन तुर्बे यांचं आम्ही आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं कोमरा चषक मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतो. वेलकम रवी. राईट मोर्दो विकेट. तिसरा चेंडू 2 चेंडू मध्ये विकेट आणि इथे मात्र तिसरा चेंडू सरळ भिरकावणं गोइंग गॉन इज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. चरण अतुल हा गोलंदाज आहे. कारण जे टेनिस क्रिकेट असतं टेनिस क्रिकेटच्या उन्हाळ्याच्या सामन्यात रनअप जास्त असतो. म्हणजे पावसाळी क्रिकेट असल्यास छोटासा रनअप घेऊन गोलंदाजी टाकताना अतुल चांगली गोलंदाजी. ऑफस्टंबर टप्पा पडल्यानंतर उचली मात्र घेत नाही. स्किट मध्ये होताना पाहायला मिळतं. सरी सकाळच्या सामन्यात पाहायला जरूर मिळाला. त्याच्यामध्ये गोलंदाजाने त्याचा लाभ उठवला. कारण स्किट होताना चेंडू चप्पलतेने क्विक जात होता विकेटच्या हातात. इथे बीट होताना दिसतोय फलंदाज. पहिला षटकार जरूर आला. व्हॉट अ शॉट यार. नजाकत. आणि इथे मात्र व्हॉट अ बॅलन्स ऑफ द वाईडिश लॉंग ऑफला छान झेल टिपताना फलंदाजाची खेळी मात्र इथे संपुष्टात. दुसरा हादरा या षटकामध्ये अतुलनं दिलाय. जर अपवाद वगळता रोखून धरले. रोखून धरताना 2 झटके दिले अतुलने. तन्वी कोपरखिंडे गोलंदाजांना पहिलं षटक हाताळताना पहिलं षटक आहे सरी. जे प्रतीक्षित होतं प्रत्येक प्रेक्षक वर्ग का सरी कधी कोलताना कधी या रबर बॉलचा आम्ही आनंद शोधतोय.
अवे फ्रॉम द बॉडी ऑफ साइड ऑफ स्टम्प स्लाइस होणे चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी तेव्हा धापून मिळते गोशीच्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या षटकाची समाप्ती. फक्त 7 धावा खर्च करतो अतुल तन्वी कोपरकर्णे. ही खरी लज्जत आहे. हे खरं पावसाळी क्रिकेट. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अशा सरी कोसलो होत्या मनमुराद आनंद प्रेक्षकांनी लुटला. स्किट झाले होते बरेचसे क्षेत्रक्षट करताना. पहिलं षटक संपते. टॉस जिंकल्यानंतर अतुलला गोलंदाजा भार व्हायला चोख कामगिरी पदवला आपल्या मिलिंद मेहता हे करण्यात जातं. त्याने सार्थक ठरवला विश्वास. 7 2 गडी बाद. श्रीकांत 11 सांपाडा. अय आदेश मधुर संगीत लेखक. सोहला गाजे सैताचे पुनवेला ये बँड काय वाजतो आईचे पालखीला जो बँड काय मात्र भरारे घेते. चांगला गोलंदाज. सांडपाला प्रीमियर लीग गाजवली होती बॅटने नाही तर क्षेत्रक्षट करताना. तब्बल 11 झेल टिपले होते याच फलंदाजाने. परंतु रबर बॉल मध्ये तुटून पडताना मात्र त्याने सरळ फेकून दिलं वाईटिश लॉंगॉनला. दॅट इज अ गुड शॉट ऑफ द भरत. मिडल ऑफ द बॅट केलं आणि 6 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. लवली बॉल यार. दॅट इज अ मॅग्निफिसेंट डिलिव्हरी. अंगाला स्पर्श करून गेले. बीट करून गेला. चारोखाणे चित्त या चेंडूने केलं. फलंदाजाला बीट केलं. त्याच्यानंतर द कुल कॅप्टन म्हणून जो प्रख्यात आहे मिलीमीटरला बीट केलं. चारोखाणे चित्त चेंडू मात्र धाव मिळून देते. धावपळकामध्ये जे
श्रीकांत संघाच्या सांडपाड्याच्या 18 धावा तब्बल दुसरं षटक प्रगती पथावर असताना चांगला फटका मारण्याचा प्रयत्न जगेरो चेंडू अतुलच्या थोडासा किंचितचा वरून गेला डोक्यावर सुरक्षित आहे भरतचा फटका म्हणता येईल एकदा पूर्ण केले जसे चेंडू फेक होईल फेकण्याचा प्रयत्न केला नाही कारण महबूबा 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 दोन षटकाचा खेळ संपतोय पहिल्यांदा बलंदाजी करताना जय श्रीकांत स्मृती सांडपाड्याच्या धावा मात्र लागल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा 10 धावांचे सरासरी निश्चित ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय चांगली भागीदारी फोडून येते यावेळेला फलंदाज विशाल आणि भरतच्या दरम्यान पण जेवढे चेंडू मात्र फेस केले भरतने चांगला एक षटकारी आला गोलंदाज यावेळेला बाबू बोलू प्रियदर्शनी बेलापूर आणि कोण राकेश प्रतिष्ठान गोठवले आणि याच्यानंतर नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर लपले पण स्किट झाले याचा फायदा घेतो जसे सरी मात्र खेळपट्टीवर आढळल्या त्या जे सरींचा फायदा मात्र गोलंदाज घेऊ शकतो कसा टप्पा पडल्याने चेंडू झपकन मात्र गेला होता 10 मात्र मिळत नाही चेंडू डॉट बाबूचा पहिला चेंडू डॉट तिसरं षटक प्रगतीपथे आपलं पहिलं षटक तन्वी 11 कोपरखिंडेकडून बाबू लेफ्ट हँड राऊंड द विकेट ही तर करामत आहे स्किट होतो स्किट होताना चेंडूची जी मूठ आहे ग्रीप आहे ती सांभाळ लागते त्यामुळे थोडासा फायदा मिळतो गोलंदाज नेवल्या सरी जशा कोसळते त्या पण पूर्णपणे आळा घालू शकतो गोलंदाज आणि तेच पाहायला मिळतं दोन चेंडू मध्ये सलग डॉट काढले राईट आर्म लेफ्ट हँड राऊंड द विकेट ओर द विकेट आहे गोलंदाज हा चांडा मात्र चेंडूला दिशा मात्र हरपलली होती -1 सुमित पाटील जे अंपायर आहे त्याने आमच्या पर्यंत इशारा केला सोनूला सोनूचं कौतुक वाटतंय सातत्याने चौथ्या मॅचला तो सातत्याने कामगिरी पाहतोय स्कोरची चांगला जॉब आहे कठीण जॉब आहे एक देव मात्र मोजून मापून लिहायला लागते स्कोरबोर्डमध्ये फटका चकलाय आणि इथे मध्ये चेंडू जात आहे शॉर्ट ऑफ पूल करत होता बरोबर बॉटच्या टॉपेतला लागला चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट आणि जी थर्ड गली आहे त्याच्या ठिकाणी गेला एक धाव मात्र मिळेल डावकुऱ्या फलंदाज विशालला 4 चेंडू आतापर्यंत विशालने फेस केले 2 धाव मात्र त्याचं खरं कारण आहे जशा सरी आल्या पावसाला सुरुवात झाली त्याचा लाभ उठवलाय गोलंदाज बाबूने लेफ्ट हँड उर्दू विकेट टाकताना यावेळेला खांद्याचा वापर जास्त केला डेड बॉल पिचच्या बाहेर पडला जो ट्रॅक जो खेळपट्टीचा आहे त्या जर बाहेर पडला तर चेंडू डेड बॉल घोषित करण्यात येईल 2 नंतर बघूया जरा निर्णय आम्हाला सांगू काय नियम आहे ते परंतु ते डेड बॉल करण्यात येईल ते नेमकं झालं हाफ ट्रॅकच्या बाहेर टाकलं पहिला चेंडू बॅकफुटवर गेला टायमिंग नव्हतं प्रॉपर ब्रश होऊन गेला बरोबर झाड आहे फाईन लेगला त्या शॉर्ट फाईन लेगला झाडाच्या ठिकाणी एक धावपत्र मिळेल विशालला एक ने धावसंख्या पुढे सरकते तिसऱ्या षटका दरम्यान जय श्रीकांत सांडपाडा संघांची 24 2 गडी बाद 24 धाबा पूर्णपणे लाभ उठवलाय सरी आल्या धावून परंतु गोलंदाज गेला भाव खाऊन यावेळेला बाबूचा विचार केला 2 चेंडू डॉट त्याच्यानंतर -1 आणि सिंगल ग्रेट बॉलिंग यार टप्पा पडल्यानंतर पीच झाला स्किट झाला पीच झाला ऑफसाइड हातामध्ये कॅप्टन क्यूल मिलिनच्या 10 मात्र मिळत नाही चेंडू डॉट शेवटचा चेंडू बंदिस्त करणं कोणताही मात्र जो बॅटचा फेस आहे तो ओपन करू देत नाही बॅकफुटवर गेला दॅट इज द लवली स्क्वेअर कॅट ला जबाब स्क्वेअर कट यार फॅन्टास्टिक स्ट्रोक आणि शिधी जो लॉंग ऑफला आहे त्याने मात्र दाद दिली व्हॉट अ स्ट्रोक यार 10 बॅकफुटवर गेला जागा बनवलेली आणि त्याला मात्र स्क्वेअर ऑफ द पॉइंटला दणदणीत खणखणीत चौकार 4 रन आइए हदेश डेंजर हाय बॅट्समन
ऑलराऊंडर बोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. सो मच. 3 षटकाचा खेळ संपलाय. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना जय श्रीकांत स्मृती सांपाड्याने धाबा जमवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28. निलेश खरमाळे राजी स्पोर्ट्स जे ग्राउंड होतं त्या मॅचमध्ये खरमालेने मन जिंकले होते. तमाम प्रेक्षक जमा केले होते याच खरमालेने. नाईटचं क्रिकेट सातत्यानं 3 वर्ष आयोजित केलं होतं. त्यामध्ये पहिला चेंडू टाकताना हा चेंडू हाफ ट्रॅकवर पाहिला तर नियम सांगून जाईल हा चेंडू मात्र डॉट नाही तर माफ करा डेड बॉल मृत घोषित केलाय. निलेश खरमाले ऑन द बॉलिंग मार. अखेरचा हणामारचे षटक टाकताना तन्वी कुपरकिनेकडून राईट आर्म राऊंड द विकेट. हो टप्पा पडल्यानंतर स्पेअरलेगची भूमिका अतिशय महत्वपूर्ण होती. बरोबर स्पेअरलेगच्या पंच आहेत त्या स्पेअरलेगच्या पंचांना आणून दिलं का चेंडू वाईड आहे. अमोल पाटील चांगला निर्णय म्हणता येईल कारण उंची जास्त होती. वाईड चेंडू. निलेश राईट आर्म राऊंड द विकेट. अर्थ स्विंग करण्याचा प्रयत्न चेंडू प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू मात्र हवेमध्ये जरूर आहे. हो क्षितिज मोरे मात्र स्किड झालाय. स्किड होता मात्र टायमिंग बराचसा वेळ होता. त्या वेळच्या दरम्यान मात्र 2 धावा मात्र मिळवल्या भरतने. चांगली फलंदाजी पाहायला मिळते भरतची. भूमिका चोख असेल कारण सरी कोसळत आहे. 40च्या आसपास धावा गेल्या तर मॅच विल बी टफ. चांगला चेंडू. टप्पा पडल्या चेंडू आउट स्विंग करतोय. एक करामत आहे निलेश खरमालेची. टप्पा पडला हाफ ट्रॅकवरच्या थोडंसं गुडलँडरवर बॅकवर्ड केला त्याला दिशा दिली वाईडिश मिड विकेटच्या ठिकाणी. सतीश शंडेचा क्षेत्ररक्षण येतो तेपर्यंत धावा मिळतील. एकने धावसंख्या पुढे जाते. जयेश श्रीकांत स्मृती सांपाडे संघाच्या 2 गडी बाद 32. अखेरचं षटक टाकलं जातं. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत निलेश खरमालेने. विशाल जाईल सामोरा. चांगला चेंडू गुडलँडर टप्पा पडल्यात किंचेचा चेंडू मात्र यावेळेला आत आणला. ही खाशे माहीत आहे अंगावर लागल्यानंतर घोषणा होते सुमित पाटील अंपायरची. आमच्या स्कोरच्या दिशेला लेग बाय धाव मिळून देईल संघाला. 33 धावा. जोरदार क्रिकेट स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र असफल. आणखी एक झटका. विशाल बॅक इन पेव्हिलियन परतलाय 3ऱ्या गड्याच्या रूपामध्ये. गोटोळी आपल्याला नाणेफेकीचा प्रियदर्शनी बेल्लापूर आपल्याला यायचं आहे नाणेफेकी टॉससाठी आणि नियम आहे त्या नियमाचं आपण पालन करा अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. कॅप्टन ऑफ द प्रियदर्शनी बेल्लापूर प्लीज ऑन कॉमेंट्री बॉक्स फॉर टॉस. 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या मात्र चांगलं षटक म्हणता येईल. सरीने मात्र तन्वी कोपरखेडे संघाला सामन्यामध्ये आत आणलं. कमबॅक करून देतोय कारण पहिल्या षटकाचा 2ऱ्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आल्या होत्या. पहा पहिल्याचा सरी कोसळता बॅटवरने चेंडू कसा स्किट होते आणि पूर्णपणे जखडून ठेवलं. 4 षटकांचा अर्थात पहिला डाव संपुष्टात आलाय संपलाय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टॉस नंतर जय श्रीकांत स्मृती सांपाडे संघाने 35 धावा उभ्या केल्या. 36 धावांचं 4 ओव्हरमध्ये आव्हान ठेवलं तन्वी कोपरखेडे समोर. चला पुन्हा एकदा मी आवाज देतोय प्रियदर्शनी कॅप्टन कर्णधार प्रियदर्शन बेलापूर लवकरात लवकर या. कौस्तुभ विजय म्हात्रे किंवा साहिल विनोद दिबेकर हे दोन्ही फलंदाज जरी आले टॉस साठी खेळाडू आले तरी चालतील परंतु लवकरात लवकर या. कौस्तुभ अँड साहिल. 35 धावा 3 गडी बाद 36 धावांचा आव्हानाला कसं समोर जाईल थोड्या वेळानं आम्ही पुन्हा एकदा येऊ सरीच्या या पावसाळी रबर क्रिकेटमध्ये. तोपर्यंत आदेश.
in please sending your opening pair of the batsman as soon as possible. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर 12 मॅचेस आमच्या आयोजकांना आज खेळवणं अनिवार्य असणार आहे. त्यासाठी सरकारची अपेक्षा आम्ही बाळगतो आपल्या संपूर्ण टीम कडून. प्रणित विश्वनाथ म्हात्रे आणि निलेश खरमाले KSK आणि तन्वीच्या दरम्यान बेस्ट 3 हे मॅचेस रंगलेले होते भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळण्यामध्ये. या जोडीने मात्र KSK ला नमवलं होतं, नामो हरवून काढलं होतं. दोन्हीने धुमाकूल घातला होता षटकारांचा. ती जोडी यशस्वी जोडी पुन्हा एकदा कुंभरा 11 चषक 2021 मध्ये 36 धावांचा पाठलागला लक्ष्याला उत्तर देण्यासाठी लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन येथे खेळपट्टीवर. स्ट्राईक ऑन द निलेश खरमाले, नॉन स्ट्राईक प्रणित विश्वनाथ म्हात्रे याने धुतलेलं होतं. अक्षर षटकांची अतिश बाजी केली होती आणि टॉप 3 बेस्ट 3 मध्ये तो 11,000चा प्राइज नेला होता. याच तन्वी कोपर खेळणे भूमिपुत्र मैदान गत आठवड्यामध्ये ही स्पर्धा पाहायला बऱ्याचशा मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होता. सामन्याकडे वळणार आहोत तत्पूर्वी मी खरोखरच दाद देईन ही स्पर्धा भरवताना कोणकोणपर्यंत प्रादुर्भाव कोरोनाचा आल्यानंतर मात्र संपूर्ण कोरोना हा मात्र नाहीसा झालेला नाही. त्यासाठी 3 गोष्टींचं आपल्याला काटेकोरपणे पालन करावं लागेल. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क या गोष्टी तर आपल्याला कायमस्वरूपी आपल्या बरोबरच घेऊन जाताना वापरायला लागतील. या 3 गोष्टींचं पालन करा आणि स्पर्धेत आपणास आम्ही सातत्याने सांगणार आहोत. 36 टू विन पहिले षटक घेऊन हाताळण्यासाठी आकाश हा जे श्रीकांत स्मृती सांपाडेकडून लॉंग ऑन लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण गोलंदाजाचा भार मारण्यासाठी आकाश. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू जोरका सापडण्याचा प्रयत्न केला आणि तो चुकीचा ठरवताना मात्र दिशाहीन गोलंदाजी टाकली पहिल्या चेंडूवर आकाशने. कामगिरी चांगली झाली होती. पर्व सांडपाडा प्रीमियर लीग मध्ये नावाची दखल घ्यायला लावली आणि तिथेच मात्र चेन केलं. खास करून लक्ष वेधून घेतलं तर सांडपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील आणि निवृत्ती सारख्या खेळाडूंचं आणि तिथेच समूहमध्ये आपल्या संघामध्ये जागा त्यांनी निर्माण केली. हा चेंडू ऑफसाइड ऑफस्टन पुन्हा पिचिंग झाला. वाईडचा इशारा जो पहिला दिला होता अंपायरने तोच इशारा दुसऱ्या चेंडूवर देताना 2 धावांनी मात्र धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली जाते. बिनगडी बाद तन्वी कोपर खेळणे. आकाश पुढला चेंडू घेऊन निलेश साठी राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरा चेंडू हलकासा ऑफस्टमच्या बाहेर आणि पुन्हा सलग 3 चेंडूंनी मात्र इथे हॅट्रिक. विकेटची हॅट्रिक नाही परंतु वाईडची हॅट्रिक पाहायला मिळाली या वेळेला आकाश कडून. वाईड +1 अशा धावा मिळतात. जास्त करण्याची कोणतीच गरज भासत नाही कारण 36चं टार्गेट आहे. सरी कोसलत आहे. फक्त टप्प्यावर जरी भर दिला नियंत्रण ठेवलं तर सामन्यामध्ये जाण निर्माण करू शकतो आकाश. जाण निर्माण करू शकतो. बॅट मात्र जाण पेक्षा पुढे घेऊन जाईल. चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 रन बॅट मधून कर्रारा फटका निलेशा. 6 रन. जोरदार मारण्याचा चेंडू जातो सरस मेडाफला. दुरून क्षेत्रक्षेत्र एकदा पुढे केले. दुसरी धाव करण्यासाठी मात्र थांबवलं. थांबवण्याचा निर्णय चांगला गेला प्रणितने. बॅट चालते संपूर्णचा विचार केल्यास स्टार्ट तर त्याने चांगले केलेले आहे. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 पासून मात्र हा प्रणित गरजतो. मोठमोठे फटके अक्षरशः 3-4 चेंडू तर त्याने समुद्राच्या दरीमध्ये फेकून दिले होते. एवढे मोठे फटके मात्र भूमिपुत्र मैदानात जाताना त्यांनी प्रवास केला होता चेंडूचा. त्यापर्यंत अपेक्षा असणार इथे ते जो फॅन वर्ग आहे त्याला खुश करणार. हो खुश करणार. तर माझ्या चेंडूमध्ये जादू आहे हे दाखवताना वाट लवली. हीच चेंडूवर नियंत्रण ठेवल्यानंतर आपल्याला सहाय्य करू शकतो. पीच झाला चेंडू झपकन परंतु तिथे मात्र थोपवणं जमलेलं नाही विकेट किपरला. एक धाव मात्र मिळते घोषितच्या रूपामध्ये.
एक बाईच्या रूपामध्ये धावपळामध्ये पुढे सरकतोय तन्वी कोपरखेडे संघाच्या 12 वर 12 बिनगडी बाद. 36 धाबांचं आव्हान आहे. ही जादू आहे. मी म्हटल्याप्रमाणे चेंडूवर जर नियंत्रण ठेवलं पिचवर त्याच्या चेंडूचं ज्या सरी कोसळल्या आहेत त्याचा लाभ आपल्याला उठवता येईल. नेमकं हेच नियंत्रण सटीक लाईन लेन मध्ये चेंडू टाकला तर सामन्यामध्ये अजूनही मात्र परतू शकतो. जय श्रीकांत स्मृती फ्लिक करण्याचा प्रयत्न प्रॉपर फ्लिक नव्हतं. बॉटम एजला लागलं चेंडू आणि गेला सरळ बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी जिथे धाव मिळेल. प्रणितला एकने धावपा संख्या 13 वर. पहिले षटक प्रगती पथार आहे. 36 धावांचं आव्हान 4 मध्ये उभं केलेलं आहे. 5 चेंडू आता पण टाकलेत आकाशने. धाबा दिल्यात खर्च केल्यात 13 बिनगडी बाद. ओहो इत नजाकत आशिष षटकारांची आकाशामध्ये त्यांनी बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला भेट दिलाय षटकाराने. धावसंख्या मात्र 19 वर. बिनगडी बाद 19 आणि खणखणीत दणदणीत उत्तर 36 धावसंख्येला तन्वी कोपरखेडे 11चं. आई आदेश पुण्यातल्या मी विनंती करतोय प्रियदर्शनी बेलापूर या संघाला साहिल कौस्तुभ कोणी साहिल परंतु लवकरात लवकर या कारण आपला सामना आहे. मॅच आहे MS गोठोळेच्या बरोबर. मी विनंती करतोय माझे आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल जास्त वेळ न घेता त्वरित आपल्याला यायचंय टॉस साठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चोख प्रत्युत्तर दिलं. षटकारे धावसंख्या झप्पट पुढे नेले प्रणितचे. तन्वी कोपरखेडे संघाचे बिनगडी बाद 19 विदाउट लॉस. धावसंख्या अपूर्ण पडेल काय. खूपच मागडं षटक हे टाकताना घोर निराशा केली जय श्रीकांत स्मृती सांपाडे संघाच्या आकाशनं. टप्प्यावर नियंत्रण होतं. अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. आता संपूर्ण षटकामध्ये आणि त्याचा यथोचित असा समाचार घेताना 19 धाबा तब्बल फोडून काढल्या. कुठून काढल्या. राईट आर्म राऊंड द विकेट. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. गोठोळे म्हटलं तर एक वेगळं समीकरण निलेश करमालेचं. काय शॉट होता त्यार. बरोबर दॅट इज अ चॉबिक शॉट. बॅकवर्ड कव्हर पॉइंट आहे त्यामधून खणखणीत षटकार. धावसंख्या तब्बल 25 वर. 25 धाबा लागते धापळकावर फक्त आणि 11 धावांची फक्त धावसंख्येची आवश्यकता. राईट आर्म राऊंड द विकेट. अबे फ्रॉम द खडे शॉट मारण्याचा प्रयत्न फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला तर चेंडू मात्र गेल्या घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मात्र मिळते या चेंडूवरती. एक धावसंख्या 26. 16 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 16 गेंद 10 रन. सामना जवळ आहे. 16 चेंडू आणि 10 धावा हे तन्वी कोपरखेडे विजयाचं लक्ष. आपटी बॉल सोडला परंतु तिथेच मात्र इथे वाईडचा इशारा दर्शविताना दोन्ही अंपायर एक ताकीद दिली अंपायरने. आपटे बॉल सोडल्यानंतर गोलंदाज आले या वेळेला निलेश. जय श्रीकांत स्मृती सांपाडेकडून निलेश. बॅटचा हो लवली कॉट यार. लवली कॉट बेन द स्टंप. चांगला झेल. आकाश कॉट आकाश. बोल बाय निलेश. निलेशला दाखवला हा तंबूचा रस्ता. निलेश खरमाली बॅक. हे स्वतःच्या धुंदीत कॉल आपल्या कानापर्यंत पोहोचतोय. कारण पेनल्टी पेटलेली होती कोपरी संघाला. त्याच नियमाचा उल्लंघन कदाचित करावा लागेल. चौथा जर आवाज पोहोचण्याच्या अगोदर आपण आलात नाहीत तर बरोबर 2 चेंडूची मात्र पेनल्टी प्रियदर्शनी बेलापूर संघाला दिली जाईल याची दक्षता घ्या. सामना जवळ आहे पण झटके असे लागले तर सामन्यामध्ये चुरस निर्माण करू शकतो. जय श्रीकांत स्मृती सांपाडा संघ. निलेश पुढला चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो खडे दॅट इज द सुपरबली बॉलर. चांगला चेंडू स्किट झाला. हातामध्ये गेला आकाशच्या. त्याने अतिशय दर्जेदार झेल टिपताना निलेश खरमालला पाठवलं तंबूच्या आश्रयाला. एक गडी बाद. धावसंख्या धापकर 26.
27 माफ करा 27 लॉस ऑफ द 1 विकेट. 14 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता. व्हेरी क्लोज टू द विक्टरी. जवळपास जरूर आहे पण क्रिकेट एक गेम ऑफ चान्स. बॅट हात मधून सतीश सनशा सुटलेली आहे. ग्रीप अशा वेळेला ज्याच्या सरी घोसळल्यानंतर ग्रीप मिळवणं कठीण बाब असते. ती कठीण बाब आपल्याला होता मग सतीश सनस सारख्या चांगल्या पर्यंत चेंडू पडी सटकली परंतु तिथे मात्र वाचला गेला. अंपायर स्वेलेकच्या ठिकाणी सांभाळून राहायला लागेल. धाव मात्र मिळत नाही. चेंडू डॉट. स्वागत आहे प्रियदर्शनी बेलापूर. चौथा कॉल देण्याच्या अगोदर आपण उपस्थित आहात. धाव मात्र मिळत नाही. निलेश पुढला चेंडू घेऊन राईट अप फ्रॉम द विकेट. चांगला चेंडू सरळ रेषेमध्ये आला आणि त्याला मात्र ढकलून दिलं. स्क्वेअर ऑफ द पॉइंटला दुसरी धाव करण्याचा विचार करत होता सतीश पण आता स्पष्ट नकार देताना एक धाव मात्र समाधान मानावं लागतं सतीश सनसला. सतीश खातं खोलतं तिसऱ्या चेंडू नंतर. 2 षटकाचा खेळ संपलाय. 36 धावसंख्येला चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय. 28 तन्वी कोपरखेडे संघानं जय श्रीकांत स्मृती सानपाडे संघाला. येणार चेंडू 12 चेंडू आणि 8. तोपर्यंत जाऊया टॉसकडे. आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत तेच तर गोलंदाज घनसोळी 11चे स्वप्नील सूर्यकांत मडवी यांच्या शुभस्तेना टॉस होते. प्रियदर्शन बेलापूर आणि MS गोठवली. टॉस MS गोठवली माफ करा राकेश प्रतिष्ठान गठोलीचा कॅप्टनच्या बाजूने हा नाणेफेक गेलेली आहे अर्थात जिंकलेले आहे. 12 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. गोलंदाज मार्गावर कृष्णा. लेग ब्रेक चांगला आहे. प्रभावित केलं. ही खोज आहे. ही निवड आहे सांपाडा प्रीमियर लीगची. आकाश त्याच्यानंतर याच कृष्णाला चमू मध्ये घ्यायला भाग पाडलं कारण ती स्पर्धा सांपाडा प्रीमियर लीग गाजवली ती कृष्णानं ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. त्यामुळे दखल घेतली. चमू मध्ये दाखल झाला सांपाडा 11 संघाच्या. वाट बैठक. गुडने टेक करताना मिड विकेट लॉंगर वाईडिश लॉंगरला आपण षटकार पाहतो परंतु विरळ आगला वेगळा षटकार. गुडने टेक तमाशा दाखवला प्रेक्षकांना डीप एक्स्ट्रा कव्हरला. वा बाय वा दिलखुश सतीश 6 रन. सुपर्ब शॉट यार. डोळ्यांचे पारणे फिरणारा षटकार डीप एक्स्ट्रा कव्हरला. बैठक मारली आणि सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या भेटीला. सामना कसा फिनिश करायचा सह्याद्री स्पोर्टचे मालक प्रोप्रायटर सतीश यांनी दाखवलं. सामना जास्ती धोकादायक ठरणार नाही त्या अगोदर मात्र उपटून समोरा नष्ट केलाय. वन द मॅच तन्वी कोपरखेडे. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक. जय श्रीकांत स्मृती गोठवली. जाऊया नेक्स्ट मॅच साठी. फ्रेश आवाज बेहतरीन आवाज सुंदर चेहऱ्याचा आणि गोड आवाजाचा विघ्नेश. आय विघ्नेश.